नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्याला अशा एक नवीन मंदिराची ओळख करून देणार आहोत जे पुण्यामध्ये वसलेले आहे. आणि हे जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर आणि धार्मिक स्थळांमधील एक अतिशय फेमस मंदिर आहे मित्रांनो. तर आपण हे मंदिर कदाचित पाहिले असेल किंवा नसेलही, तर आपण नक्कीच या मंदिराला भेट देऊ शकता, पाहू शकता अतिशय सुंदर नजारा. तर आपण जात आहोत या मंदिराकडे. मित्रांनो, हा जो रोड आहे हा आळंदी भोसरी मार्ग आहे आणि हा जो भुयारी मार्ग आहे तो मंदिराकडे जात आहे मित्रांनो. तर ह्याच भुयारी मार्गाकडून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. सुट्टीच्या दिवशी भरपूर गर्दी असते मित्रांनो या ठिकाणाला. पाहू शकता हा भुयारी मार्ग जो मंदिराकडे जात आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि या साईडला बाहेर जातो. तर आपण जात आहोत मंदिराकडे, जे तुम्हाला पाहून अतिशय आनंद होईल, जो आळंदीपासून एकदम जवळच आहे मित्रांनो. आणि भोसरीमध्ये जो मॅगझिन चौक आहे तो मॅगझिन चौकाच्या लगतच जे असणारे मंदिर आहे हे. या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका विराजित आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे थोरल्या पादुका मंदिर आहे आणि मंदिराचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे मित्रांनो. तर आपण आज जात आहोत मंदिराकडे आणि मंदिराची माहिती पाहण्यासाठी आपण आपल्या ब्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आपलं यूट्यूब चॅनल भागवत विथ ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. पाहू शकता हे जे मंदिर आहे साई मंदिराच्या एकदम समोरच आहे. साई मंदिर पण आपण पाहू शकता मित्रांनो. हे साई मंदिराचं दृश्य आपण बघत आहोत. अतिशय सुंदर नजारा आम्ही आपल्याला आमच्या माध्यमातून दाखवत आहोत. हे प्रवेशद्वार आहे मित्रांनो. तर चला तर मग आपण पाहूयात मंदिराबद्दल डिटेल्समध्ये माहिती. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या थोरल्या पादुका मंदिरामध्ये आणि मंदिराच्या समोर आहोत. या मंदिराची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करू शकता. आपलं स्वागत आहे भागवत ब्लॉग सोबत आपलं स्वागत आहे. मी आपला सर्वांचा लाडका भागवत. तर मंदिराची एंट्री गेट हे आहे. तर गेटवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे जे गरुडावर विराजित आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूला श्री दत्त भगवानांची मूर्ती आहे. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असे आहे की संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पंढरपूर करून आळंदीकडून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. हे दत्ताची मूर्ती पाहू शकता आपण. जेव्हा वारीसाठी आळंदीकडून पंढरपूरकडे प्रस्थान करतात, तर जो आळंदीमधला जो पहिला मुक्काम संपल्यावर माऊली जेव्हा पंढरपूरकडे निघतात, तेव्हा जी विश्रांती आहे ते ह्याच मंदिरामध्ये होती. तर हे संत ज्ञानेश्वर महाराजचं थोरल्या पादुका मंदिर आहे. हा जो सुंदर नजारा आपण पाहू शकता. हे मंदिराचं बांधकाम अजून सुरू आहे मित्रांनो. व्यवस्थित इथे निसर्गरम्य वातावरण आहे. आपण ह्या मंदिराला नक्कीच भेट द्या मित्रांनो. जे आपल्याला पाहण्यासाठी अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट जी आहे हे एक दाखवण्याचा प्रयत्न आणि दिंडीचा जो सोहळा आहे तो एका स्टॅच्यू मधून दाखवण्याचा प्रयत्न इथे या मंदिर प्रशासनाने केलेला आहे. आणि इथे एक धर्मध्वज म्हणून पण इथे फडकवलेला आहे मित्रांनो. अतिशय उंच आहे, पाहू शकता. तर आपण जात आहोत. इथे अजून एक प्लस पॉइंट, एक निसर्गाला जपण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि आपण जात आहोत. आपल्याला या मंदिराचे संपूर्ण परिसर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग जाऊया. आपण माझ्या मागे पाहू शकता.
अतिशय सुंदर नजारा आहे आणि त्याच्या आसपास परिसरातले असतील ते लोक इथे दर्शन घेण्यासाठी आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी इथे येत असतात। आणि आज आपल्याला दाखवू इच्छितो पूर्ण परिसर। आणि आपल्या मागे आपण पाहू शकता एक पालखीचं दृश्य दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। आपण माझ्या मागच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता। आणि धर्मध्वज पण इथे उभारलेला आहे जो अतिशय उंचीवर आहे मित्रांनो। आणि मागे जे पाहू शकता आपण हे संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भावंडासोबत एक पालखीचं दृश्य दाखवलेलं आहे। वारकरी पण दिसतात आणि हा जो आहे हा धर्मध्वज फडकत आहे। असाच आपला हिंदुस्थानाचा ध्वज फडकत राहू आणि हे फडकवण्याचं काम या मंदिर प्रशासनाने केलेलं आहे। तर हे जे आहे निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लहान मुले पब्लिक असेल हे घेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि इथे ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत जे एक माहिती देतात मंदिराबद्दल, पालखीबद्दल, इतिहासाबद्दल। हे आज आपण माहिती घेऊ शकता आणि आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो। ज्ञानेश्वर महाराजांबद्दल संपूर्ण माहिती दाखवण्याचा प्रयत्न या बोर्डच्या माध्यमातून केलेला आहे आणि इथे आपण येऊन माहिती घेऊ शकता। जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून पंढरपूरला प्रस्थान करतात तेव्हा ह्याच ठिकाणी त्यांनी पहिली विश्रांती घेतली होती। आणि ह्या ठिकाणाला आता मंदिराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे जे थोरल्या पादुका मंदिर म्हणून प्रसिद्ध झालेले आहे। आणि हे जे ठिकाण आहे हे संत ज्ञानेश्वर महाराज जे भागवत धर्माचे सुंदर प्रचारक प्रसारक म्हणून अद्भुत प्रसिद्धीत आलेले एक अतिशय जे आपण म्हणू शकता की आपल्या हिंदू धर्मामध्ये खिरा कोहिनूर लाभलेला आहे जो ज्याचे शब्दातही वर्णन केले जाऊ शकत नाही। शब्द जितके शब्द बोलतात तेवढे अपुरेच पडतात मित्रांनो। आणि हे मंदिर प्रशासनाने अतिशय सुंदर बगीचा केलेला आहे जो बगीचा जो आहे तो इथे आल्याशिवाय माणूस शांत बसणार नाही। माझ्या मागे पाहू शकता हे जे बोर्ड लागलेले आहे हे माहिती देण्यासाठी आहे की आपल्या जो इतिहास आहे तो इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे हे त्यामागचं वैशिष्ट्य आहे। आणि ते वैशिष्ट्य सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे मंदिर प्रशासनाने। आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासाठी मेहनत करून आणि त्याचे छोटे छोटे गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आज आपण इथे करत आहोत जो की तुमचा एक अमूल्य वेळ काढून आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। हे पाहू शकता माझ्या मागे हे ठिकाण भोसरी जवळील मॅगझिन चौकाच्या जवळ आहे जो की साई मंदिराच्या एकदम समोर आहे। आपण आपल्या ब्लॉगला नक्कीच फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि ह्या मंदिराबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। कारण ह्या मंदिराचे वैशिष्ट्यच असे आहे की जेव्हा ज्ञानेश्वर माऊली पालखीसाठी आळंदीवरून पंढरपूरला निघतात तेव्हा पहिला जो विश्रांतीचे स्थान आहे ते ह्याच मंदिरामध्ये ह्याच जागेवर पहिली विश्रांती माऊलींनी घेतलेली आहे। आजही जेव्हा जेव्हा पंढरपूरची वारी निघेल तेव्हा तेव्हा माऊलींची पहिली विश्रांती ही इथेच असते मित्रांनो। आपणही नक्कीच वारीचा अनुभव घेऊ शकता कारण इथे कोणालाही बंदी नाही। या रे लहान थोर याती भलत्या नारी नर
लहान असो मोठा असो, स्त्री असो पुरुष असो, कोणीही या वारीमध्ये सहभागी होऊ शकतो आणि इथे माऊली सोबत चालण्याचा आनंद घेऊ शकतो. आणि माऊली बद्दल जे काही आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ते एक माऊलींची कृपाच आपण म्हणू शकता. जर दाखवण्याचा प्रयत्न जर केलेला करत आहोत आम्ही, तर हे जे बोर्ड आहे बोर्डच्या माध्यमातून दाखवलेला आहे रेडा कसा बोलवला त्याबद्दल माहिती आहे मित्रांनो. नंतर समोरचा बोर्ड आहे विठ्ठल रुक्मिणी संतांच्या मूर्त्या, संपूर्ण व्यवस्थित माहिती दाखवलेली आहे. आणि जे काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सर्वांना कळायला पाहिजे. आणि आज आपण थोरल्या पादुका मंदिराची जेवढी ही माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून, तर मित्रांनो नक्कीच आपण आपल्या ब्लॉगला आपल्या चॅनलला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, शेअर करू शकता. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.